हॅलो, विजन पोलीस या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण छत्रपती संभाजीनगर येथे 28 जुलै रोजी झालेला महामार्ग पोलीस भरतीसाठी पेपर घेतला होता। त्याचा आपण पेपर सोल्युशन पाहणार आहोत। तो फक्त गणिताचा असेल। छत्रपती संभाजी महाराज अनुभवायचं आहे। त्यांनी छावा हा पुस्तक एकदा वाचा। शिवाजी सावंतांनी लिहिलेला आहे। तो वेळात वेळ काढून वाचा, म्हणजे तुम्हाला समजेल छत्रपती संभाजी महाराज कोण होते। नाहीतर फक्त सगळ्यांना माहिती आहे छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांचे प्रथम पुत्र होते, सगळ्यांनाच माहिती आहे। पण एकदा वाचा, कळेल तुम्हाला। इतिहास सुद्धा कळेल त्यांचा कसा होता, किती क्रिटिकल होता आणि कशा प्रकारे त्याने फेस केला, या सगळ्या गोष्टी कळेल तुम्हाला। त्यांना किती लँग्वेज येत होत्या, किती लँग्वेज त्यांना बोलता येत होता, किती लँग्वेज त्यांना लिहिता येत होता, वयाच्या कितव्या वर्षी त्यांनी बुद्धभूषण लिहिला। छत्रपती संभाजी महाराजांचा खूप इतिहास दडवला गेला आहे, म्हणजे काही लोकांना तो निगेटिव्ह सांगितला गेला आहे। तुम्ही महाराष्ट्रात जन्माला आलात म्हणून तरी एकदा छत्रपती संभाजी महाराजांचा छावा वाचा। क्वेश्चन बघा आता। क्वेश्चन पहिला आहे, खालीलपैकी 3 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती। म्हणजे क्वेश्चन कशावर आलेला आहे, कसोट्यावर आलेला आहे। कसोटी माहिती आहे, 2 ची कसोटी, 3 ची कसोटी, 4 ची कसोटी, अशा प्रकारचे कसोटी असतात। आता इथं आपल्याला विचारलंय इनडायरेक्टली त्यांनी 3 ची कसोटी विचारलंय। ह्या संख्यांपैकी 3 ने कोणत्या संख्येला भाग जातो। आता सगळ्यांना भाग मारत बसायचे का आपल्याला पूर्ण भाग जायचा नाहीये सर। मग काय करायचं, दिलेल्या संख्यांपैकी प्रत्येक अंकाची बेरजेला जर 3 ने भाग गेला तर ती संख्या 3 ने निशेष भाग जातं। म्हणजे काय सर, कळलं नाही बघा। इथं सपोज ही एक संख्या आहे, सपोज 36 आहे आणि 41 अशी संख्या आहे। तर ह्या संख्येची बेरीज करून जर आलेल्या संख्येला समजा 18 आलाय, मग त्या आलेल्या संख्येच्या बेरजेला जर 3 ने पूर्ण भाग गेला तर निशेष भाग जातो। म्हणजे आता बघा यांची बेरीज करून बघा। आता तोंडी बेरीज जरी येत आहे तिथं बघा, 2 आणि 5 7, 7 आणि 4, 7 आणि 4 11, 11 आणि 3 14, म्हणजे 14 ला 3 ने भाग जात नाही। पुढे बघा 9, 9 आणि 1 किती होतात, 3 7 10, म्हणजे 19, 19 ला भाग जात नाहीये, 3 च्या पाड्यात नाहीये 19। एक्झॅक्टली काय, या सगळ्या संख्येची बेरजेला जर 3 ने भाग जात असेल, तर ह्याचं बघा सी ला 10 आणि हे 18 होतात, यांची बेरीज 18 होतो। मग या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो। याला बघा, हे 10 आणि 7 17, याला भाग जात नाहीये। समजतं का? म्हणजे दिलेल्या संख्येच्या बेरीजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो। म्हणजे हा 18 छेद 3 ने 3 7 18, म्हणजे या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो। समजतं? म्हणजे ऑप्शन क्रमांक आपला सी। पुढे बघा, क्वेश्चन नंबर दुसरा आहे, त्रिकोणाच्या कोणाचे प्रमाण 3:8:4 आहे। तर खालीलपैकी म्हणजे ह्या पर्यायांपैकी कोणता पर्याय बरोबर आहे। म्हणजे काय दिले इथं बघा, हा त्रिकोण आहे समजा, तिन्ही कोणाचा मापाचा त्यांनी काय दिलंय, गुणोत्तर दिले। समजा याचा 3 आहे, गुणोत्तर 3 आहे, याचा 4 आहे प्रमाण, आणि याचा आहे 4 आहे, याचा 8 आणि 4 आहे। मग त्यांनी काय म्हटलंय, या प्रमाणावर तिन्ही कोणाचं माप किती असं विचारलं तुम्हाला। मग तुम्हाला तो आला पाहिजे, सर आम्हाला ते शिकवलंच नाही किंवा मला भूमिती येत नाहीये। मग विजन पोलीस या युट्यूब चॅनलवर आम्ही भूमिती ऍडव्हान्स बॅच चालू केली आहे, ती सकाळी 11 वाजता असते। बघा आता मग कशा प्रकारे सर सोडवायचा, तेव्हा मी काय करतो, आता यांना समजा त्या 3 कोण 3x अधिक 8x अधिक 4x आहे, अधिक नंतर लावा। आता बघा, मग तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती होते सर, तुम्हालाच माहिती 180 होते। मग ह्यांची बेरीज किती होते, 15x बरोबर 180, मग x बरोबर 180 छेद 15 काय होतं मग सर। आता की सर तुम्ही स्वतः आहे बघा, 3 3 बाजी 15, 3 7 8 0, 5 1 5, किती होतात 5 1 5, 5 2 10, म्हणजे x बरोबर येतो 12, बरोबर आहे का। तिथं बघा x बरोबर येतो 12, x बरोबर 12 आला, मग त्या संख्या ठेवा। 3x ला आता काय करणार, 3 गुणिले x, x ची किंमत 12, 12 25 12 36, पहिल्यामध्ये 36 कुठे, हे 2 आहे, म्हणजे हे 2 गेले। पुढे बघा दुसरी संख्या कुठे, 8 गुणिले x, म्हणजे काय होतो
8 गुणिले 12, 12 ते 96, 96 दुसऱ्यामध्ये कुठे आहे, इथं 90 आहे आणि इथं 96 आहे, तिसरा काढायची गरज सुद्धा लागत नाही. समजतं? क्वेश्चन बघा आता, क्वेश्चन नंबर 3 बघा कशा प्रकारे सोडवायचा आहे. तेव्हा 0.125 अधिक 0.027 छेद 0.8 बरोबर क्वेश्चन मार्क आहे. पुढे काय म्हणतात त्यांनी, ह्या ऑप्शन पैकी आन्सर कोणता बरोबर आहे. सोपा क्वेश्चन आहे, कशा प्रकारे सोडवायचं बरं. तेव्हा मी आधी काय करतो, ह्या दोघांची बेरीज करून घेतो. किती होतं सर, तेव्हा 0.125 अधिक 0.027 सर बेरीज किती येतं, हे बघा 152, 0.152 बेरीज येतं. मग सर आता भाग मारा बघू. ठेवा 0.152 छेद 0.8 भाग मारा आता 8 ने, ह्याला सुद्धा ऑलरेडी 0.8 0. आहे 0.818 म्हणजे 818. आता डायरेक्ट हा 0 पॉइंटला 0 पॉइंट पुढे तर भाग मारा, हा होतो 818 होतो का, 818 मागे किती राहतात लवकर सांगा, 7 राहतात, 8 9 72 म्हणजे याचा आन्सर होतो 0.19. आपला ऑप्शन क्रमांक आहे सी. समजतंय? क्वेश्चन नंबर 3 चा ऑप्शन क्रमांक सी हा ऍक्युरेट आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन बघा आता, क्वेश्चन नंबर 4 बघा. 7 रुमालाची किंमत 56 रुपये आहे. म्हणजे 7 रुमाल कितीला घेतलेत त्याने, 56 रुपयाला घेतले. पुढे काय करायचंय, तर 32 रुमालाची किंमत किती, किती रुमालाची, 32 रुमालाची. आपल्याला आधी काय करायचंय, एका रुमालाची किंमत काढून घ्यावं लागतं. एका रुमालावर आपल्याला 32 काय 40 सुद्धा रुमालाची किंमत भेटून जाते. मग बघा आता 7 रुमालाची किंमत किती आहे, 56 रुपये. मग मी 56 ला 7 ने भागतो, 7 एक 7, 7 8 56 म्हणजे एक रुमाल कितीला येतो, एक रुमाल 8 रुपयाला भेटतो. आता 32 रुमालाची किंमत किती होणार आहे, तेव्हा 32 गुणिले किती होतो 8, 8 2 16 अंतला आहे, 8 3 24 आणि 1 25 256 रुपयाला 32 रुमाल भेटतात. कशा प्रकारे सर बघा, 7 रुमालाची किंमत 56 रुपये आहे. मग त्यावर मी एका रुमालाची किंमत काढू शकतो. 32 रुमालाची किंमत किती होते, 256. ऑप्शन क्रमांक डी हा ऍक्युरेट आन्सर आहे क्वेश्चन नंबर 4 चा. क्वेश्चन नंबर 5 बघा, 3 मीटर म्हणजे किती किलोमीटर दिसते सगळ्यांना. सर 1 किलोमीटर मध्ये किती मीटर असतात तुम्हालाच माहित बरं सर. आता हे बघा 1 किलोमीटर मध्ये किती मीटर असतात, 1000 मीटर असतात, बरोबर आहे. मग तरी उलटाच क्वेश्चन विचारले काय, 3 मीटर बरोबर किती किलोमीटर. मग मी काय करू शकतो, 3 मीटरला 1000 ने भागून घेतो, बरोबर आहे का. 3 मीटरला 1000 ने भागून घेतो. सर भाग मारून घ्या. हे बघा 0 किती घर सोडून आहे, 3 घर सोडून. सर कशा प्रकारे भाग मारला, हे बघा 1000 0 0 पॉइंटला पॉइंट. मग इथं होता 30 झाला, 1 0 घेतल्यावर 30 होतो. 1000 0 0 आता 30 चे आता 300 होतात. 1000 0 0 आता 300 झाले. 1000 त्रिक म्हणजे ऑप्शन क्रमांक आपला कोणता बघा आता, 3 मीटरचा किलोमीटर रूपांतर कशा प्रकारे. ऑप्शन नंबर 2 बी हा ऍक्युरेट आन्सर आहे. सर सोडवायचं कशा प्रकारे, इथं बघा जर किलोमीटर असेल त्याला जर मीटर मध्ये करायचं असेल तर गुणिले 1000 करायचा, आणि जर मीटर मध्ये असेल आणि किलोमीटर मध्ये करायचं असेल तर भागिले 1000 करायचा. समजतं, दिसतं सगळ्यांना व्यवस्थित. खाली बसले इकडे लक्ष द्या व्यवस्थित. हा दिसतं बाळा तुम्हाला सुद्धा आणि पुढे बसलेल्या सगळ्या मुलांना दिसतंय. हे बाळा नीट बसले माग, इकडे लक्ष देत जा. पोलीस वाचणार पुढच्या बॅचला. पुढचा क्वेश्चन घ्यायचा आता, ठीक आहे पुढचा क्वेश्चन घ्या. पुढे बघा क्वेश्चन 6 काय म्हणतोय, खूप चांगला क्वेश्चन आहे. 4 घोडे 5 बदक 2 जोडी पोपट 1 डझन कोंबड्या सर्व एका शेतात कसे उभे आहेत, असे उभे आहेत, असे उभे आहेत. मग पुढे काय म्हणतात, तर त्या शेतामध्ये असणाऱ्या एकूण पाय व डोके यांच्या संख्येतील फरक काढा. म्हणजे आता तुम्हाला घोड्याला पाय 3 असतात की 5 असतात हे माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर बदकाला पाय 4 असतात की 2 असतात की 5 असतात हे तुमच्यावर डिपेंड असतं. त्यानंतर
2 जोडी पोपटला किती पाय असतात हेही तुम्हाला माहित असलं पाहिजे. त्यानंतर 1 डझन कोंबड्या म्हणजे किती आणि कोंबडीला पाय 4 असतात की 6 असतात हे सुद्धा तुमच्यावर डिपेंड असतं आणि तुम्ही कशा प्रकारे सोडवता बघा. आणि तुम्ही कशा प्रकारे सोडवलं हे बघा आणि मी कशा प्रकारे सोडवतो हे सुद्धा बघा. इकडे लक्षात आहे. कोंबडी वगैरे सगळ्यांना माहित आहे ना. हे माहिती असतं आपल्याला. अशी गोष्टी आपल्याला खूप माहित असतात. घोडे माहिती आहे त्याला 5 पाय असतात बघा. बरोबर सर 5च असतात ना. हा ऍक्युरेट. तुझे 2 मिळून 6 होतात बघ. इथं बघा कशा प्रकारे सोडवायचा. मी काय करतो सगळ्या प्राण्यांची नावं लिहून घेतो. डोके आणि पाय अशा प्रकारे. इथे घ्या प्राणी आणि याला काय घ्या डोके आणि इथं पाय यांची संख्या लिहून घेऊ. आली. मग इथं पहिला कोणता घेणार आहे घोडे. ओके. घोड्याला डोके किती असतात. सो थँक्यू. एका घोड्याला एक डोकं असतं म्हणजे इथे किती घोडे आहेत 4 घोडे आहेत म्हणजे डोके किती झाले 4. मी तर त्यांची संख्या सुद्धा लिहितो. डोके झाले 4. मग घोड्याला पाय किती असतात. एका घोड्याला 4 पाय असतात म्हणजे 4 घोड्याला झाले 16 पाय. हो सर तुम्हाला माहिती आहे की हो. पुढे बघा 5 बदक. आता दुसरा संख्या घ्या बदक. बदक किती आहेत 5 आहेत म्हणजे बदकाला डोके. सर बदकच बघितलं नाही हो कसं असतं की. बदक हा पांढरा कलरचा असतो निळ्या कलरचा सुद्धा असतो. तेव्हा बदकाला 1 डोका असतो म्हणजे 5 डोके झाले. पाय बदकाला 2 पाय असतात म्हणजे 5 दोन्ही 10 झाले. सर आता पुढे काय 2 जोडी म्हणजे काय आता इन फ्युचर तुमची सुद्धा जोडी होत असते. सगळ्यांची जोडी होत असतात म्हणजे एक मेल एक फिमेल अशा प्रकारे. मग 2 जोडी म्हणजे एकूण पोपट किती झाले 4 झाले का. एक जोडी मध्ये 2 येतात मग 2 जोडी 4 पोपट झाले. इथं होतात पोपट. पोपटचे किती आहेत 2 जोडी. मग मी काय करू शकतो डोके किती असतात त्याला 4 असतात का. काही मुलं इथं चुकतात त्यांनी 2 जोडी म्हणजे त्यांनी 2च पोपट दिला असेल. 2 जोडी म्हणजे एक जोडी एक मेल एक फिमेल असतो म्हणजे 2 जोडी म्हणजे 2 मेल 2 फिमेल अशा प्रकारे. ओके. तसे आपल्या चपलाच्या जोड्या असतात तशा प्रकारे. मग त्यांना पाय किती असतात पोपटाला 2 पाय असतात म्हणजे 4 पोपटाचे किती झाले 8 पाय होतात का 8 होतात. हो सर. आता पुढे काय राहिले 1 डझन कोंबड्या. सो 1 डझन म्हणजे किती असतात तो तुम्हाला माहित आता किती असतात 1 डझन मध्ये. सर 12 असतात म्हणजे 12 डोके झालं 1 डझन मध्ये 12 असतात म्हणजे 12 झाले. आता त्यांचा पाय किती असतात. सर कोंबडीला पाय किती असतात घेऊ. कोंबडीला पाय एका कोंबडीला 2 असतात म्हणजे 12 दोन्ही 24. आता घ्या त्यांचा मोजून त्यांची संख्या मोजून घ्या. आता किती होतो लगेच लवकर सांगा. 8 आणि 4 12. 12 आणि 6 किती होतात 18 होतात का. उत्तर 18. 1 आणि 1 2 2 4 5 58 झाले. पाय किती झाले एकूण 58. आता हे सर डोकं किती होतात बघा. हे बघा 4 आणि 4 8 8 आणि 5 13 13 आणि 12 25. बरोबर आहे का सर. हो बरोबर. आता डिफरन्स काढायचा आहे. 58 वजा 25 3 म्हणजे किती डिफरन्स निघतं त्या संख्येचा 33. ऑप्शन क्रमांक 3 सी. अशा प्रकारे डोकं शांत ठेवायचा आणि सोडवायचा. दिसत नसेल तर कमेंट करा. 2 जोडी काही मुले 2 जोडी म्हणतात 2च मध्ये घेतलं असेल. जोडी म्हणजे समजतं आपण चप्पल एकच घालत नाही. एक जोडी म्हणजे एका पायात 2 चप्पल. एक जोडी म्हणजे 2 चप्पल. 2 जोडी म्हणजे 4 चप्पल. अशा प्रकारे थोडं डोकं लावायचं. हे झाले तुमचे फरक म्हणजे 33 होतो त्या संख्येचा फरक 33. पुढचा क्वेश्चन बघायचा. गणित जर समजत असेल तर लाईक करा शेअर करा. क्वेश्चन नंबर 7 बघा. आता अशी 2 अंकी संख्या कोणती म्हणजे सगळे 2 अंकी नाही या दिलेल्या पर्यायांपैकी कोणती जिला 4 5 आणि 6 ने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी 3 उरते. म्हणजे जर तुम्ही भागाकार केला तर बाकी 3 येते. अशी ह्या 4 ऑप्शन पैकी कोणती संख्या आहे ज्याला 4 5 6 ने तिघांनाही जरी भागलं तरी बाकी 3 आलं पाहिजे.
सर बघा आता ऑप्शन मध्ये ऑप्शन ए बघा आता तेव्हा ऑप्शन ए ला जर भागलं 4 ने जर भागलं ते बाकी 3 उरते. 5 ने जर भागलं हे बघा 5 ने जर तुम्ही भागलं 5 × 5 5 × 5 किती राहतात 5 × 15 दोन बाकी राहतो बरोबर आहे. म्हणजे हा ऑप्शन येणारच नाही कारण की 5 ने सुद्धा पूर्ण गेला पाहिजे 6 ची बघायची गरज नाही. आता याला मी 4 ने जर भाग मारला तेव्हा 4 ने जर भाग मारला 4 × 4 4 × 8 किती राहतात 1 राहतो 17 झाले. मग 4 × 4 = 16 बाकी किती उरतं 1 उरतं म्हणजे हा सुद्धा होत नाही. 120 ला या सगळ्यांनी भाग जातो या 4 5 6 ने पूर्ण भाग जातो. ऑप्शन राहिला कोणते डी याला बघायची सुद्धा गरज नाहीये. सर तरी एकदा दाखवा बघा तेव्हा आधी 4 ने भाग मारू बघू. 4 × 4 4 × 4 किती राहतात 2 राहतात. 4 × 5 20 किती बाकी राहिले 3 राहिले. आता 5 ने भाग मारून बघा 5 × 5 5 × 5 किती राहतात 1 राहतात 13 झाले. 5 2 10 3 बाकी राहिलं. आता 6 ने तेव्हा 63 5 6 का 6 × 6 6 × 6 6 0 0 मग राहते बाकी आपलं 3. क्वेश्चन सर हे बघा 63 आणि 9 सॉरी 6 6 × 6 0 हा 3 घेतला हा 0 बाकी राहतो. समजतं म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक डी हा ऍक्युरेट आहे. क्वेश्चन पेपर वरून तुम्हाला समजत असेल की कोणत्या धडे आता येणाऱ्या एक्झाम साठी इम्पॉर्टंट आहेत.